आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत। सुप्रिया सुळेंनी एक पत्र जे आहे ते आता ट्विट केलेलं आहे। पत्रामध्ये म्हटलंय की पुणे पोलिसांनी आगार व्यवस्थापकांनी जे पत्र दिलेलं होतं गुंड आणि तृतीयपंथीयांचा त्रास आहे। मुळात विषय असा आहे, परवाची जी काय म्हणजे मागच्या 50 तासापूर्वी जी काय घटना या आगारात घडलेली आहे बलात्काराची, ती घटनाच घडली नसती। कारण की 20 दिवसापूर्वी याच आगार प्रमुखांनी स्वारगेट पोलीस स्थानकाच्या प्रमुखांना म्हणजे इथल्या सिनियर पीआयला एक पत्र दिलं, ज्याच्यामध्ये बस स्थानकामध्ये गुंडांचा तृतीयपंथीयांचा त्रास होतोय, ते प्रवाशांना त्रास देतात अशा प्रकारचं पत्र दिलं। हे फक्त 50 दोन्हीमध्ये फक्त त्या गेटमध्ये या गेटमध्ये 50 मीटरचं अंतर आहे। या पीआय साहेबांना ह्या 50 तासामध्ये म्हणजे या 20 दिवसामध्ये तिकडे लक्षच द्यायची नाही का या ठिकाणी सुबुद्धी सुचली नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी ह्या बलात्काराच्या घटनेला सामोरं जावं लागलं। आता तर तब्बल 50 तास उलटून सुद्धा आरोपी सापडत नाही। हे पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं तथा त्याचं कारण आहे की एक तर 50 म्हणजे त्या आरोपीचे फुटेज आहे, त्या आरोपीचं नाव, त्या आरोपीचं गाव, त्याचा मोबाईल नंबर माहिती असून शिवाय ज्या बसस्थानका या ठिकाणी मुख्य शहराच्या मध्यभागी आहे तिथून बाहेर पडायला जे मार्ग आहेत त्या सगळ्यावर CCTV कॅमेरे आहेत। म्हणजे टेक्नॉलॉजीच्या नाकावर टिचून तो पळ काढतो, त्याला पकडण्यासाठी 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करावं लागतं। हे पुणे पोलिसांचं अपयश आहे। त्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळेंनी जे पत्र ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की बाबा ST आगारांनीच पोलिसांना पत्र दिलेलं होतं, पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी करताय। निश्चित या ठिकाणी जर ह्या पीआयनी जर नका वेळ दिला नसतील किंवा इथल्या पोलीस निरीक्षकाला ते पत्र वाचण्यावरून कोणीतरी परावृत्त केला असेल किंवा त्यांना ते वेळ नका पत्र वाचायला वेळ जर मिळाला नसेल तर मला असं वाटतं की त्यांना आता थोडा सुट्टी द्यायला पाहिजे, त्यांना मोकळा वेळ दिला पाहिजे। त्याच्यामुळं त्यांना अशा प्रकारचे पत्र वाचण्याचं नका कुठंतरी प्रशिक्षण द्यायची वेळ आलेली आहे। आणि म्हणून या संदर्भात जे नका नका दोषी असतील, आरोपी बरोबर अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हावी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही आंदोलन करताय, पुणे पोलिसांचं हे अपयश आहे का? 48 तास उलटलेले आहेत, आरोपी अजून 100% हे जर ग्रामीण खेड्यात घडलं असतं, जंगलात घडलं असतं, जिथं CCTV कॅमेरे किंवा टेक्नॉलॉजी नाही आहे तर नका पोलीस आरोपी सापडत असतं तर आपण या ठिकाणी पोलिसांचा अपयश समजू शकलो असतो। पण या ठिकाणी ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे त्याच्या प्रत्येक 100-200 मीटरमध्ये 500 मीटरमध्ये CCTV कॅमेरे असताना हा आरोपी सापडत नाही, याचा अर्थ पुणे पोलिसांचे निश्चित अपयश आहे। की सुप्रिया सुळे यांनी जवळपास 20 दिवसांपूर्वीच जे खरं तर ST आगारानं पत्र पोलिसांना दिलेलं होतं ते पत्र ट्विट केलेलं आहे, याचा अर्थ हे पत्र पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळेच ही घटना घडली अशी प्रतिक्रिया प्रशांत जगतापांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।